महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना लागली अखेर लॉटरी. सरकारने घेतला मोठा निर्णय. 25 वस्तू मोफत देण्याचा, तसेच 7,000 रुपये रोख रेशन कार्ड धारकांच्या नावावरती. मित्रांनो, ही या घडीची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सगळ्यात मोठी घोषणा केली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या, ज्यांच्याकडे आपलं रेशन कार्ड आहे आणि दुसऱ्या 2 महत्त्वाच्या वस्तू आहेत, त्यांना आता 25 वस्तू मोफत देण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. त्यामध्ये तेल डब्यासह इतर 24 वस्तू ज्या अशा आहेत त्या हजारोमध्ये आहेत, त्या सरकार आता महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना, रेशन कार्ड धारकांना मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी सरकारचे जवळजवळ 12,500 कोटी रुपये खर्च होतील. पुढील एका वर्षासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या खात्यावरती 7,000 रुपये रेशन कार्ड धारकांना मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ती देखील महत्त्वाची बाब आता आपण जाणून घेऊया. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी, गोरगरीब जनतेसाठी घेतला, रेशन कार्ड धारकांसाठी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय. या निर्णयाचं सगळीकडून होत आहे स्वागत. तेव्हा मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी, आपण सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकार वेगवेगळे निर्णय सध्या शेतकरी हिताचे, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे, महिलांच्या हिताचे घेत असते. त्यामध्येच आपण जर पाहिलं तर आताचा हा निर्णय सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल. या निर्णयाने आता सगळीकडेच सगळ्यांचं मन अतिशय भरून आलं होतं आणि सरकारने घेतलेला हा निर्णय 25 वस्तू मोफत, कोणकोणत्या वस्तू आहेत त्या वस्तूंची नावासह यादी, नंतर 7,000 रुपये कुणाला मिळणार यांची देखील यादी आता सरकारने प्रसिद्ध केली असून हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला मोठा निर्णय सगळ्यांसाठी खूप आनंदाचा वाटू लागलाय. तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळतील, तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, हे देखील आपण पाहूया. सुरुवातीला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील जवळजवळ 1,40,00,000 रेशन कार्ड धारकांसाठी हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. मग हा निर्णय कोणत्या रेशन कार्ड धारकांसाठी आहे? पिवळं रेशन कार्ड असेल, पांढरं असेल की केसरी, यापैकी कोणाला फायदा मिळणार ते देखील आपण पाहणार आहोत. तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बाब आम्ही सांगणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला तुमच्याकडे रेशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सरकार तुम्हाला त्या गावचा नागरिक म्हणून समजेल. तेव्हा तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डवरती 25 वस्तू मोफत देण्याचा सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय मोठ्या प्रमाणात स्वागत देखील केलं जात आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब म्हणजे दुसरी, केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला देखील 25 वस्तू मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. परंतु ज्यांच्याकडे पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांना कोणत्याही वस्तूंचा फायदा सरकार देणार नसल्याचं सरकारने या GR मध्ये म्हटलंय. मग आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या खात्यावरती 7,000 रुपये ज्यांचं रेशन कार्ड आहे त्यांना कसे पैसे मिळणार. आता महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचं केसरी रेशन कार्ड आहे त्यांना फक्त 3,000 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतलाय. ही लाट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये सुरू झाली असून परंतु ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांना मात्र 7,000 रुपये रोख स्वरूपामध्ये देण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलाय. कारण की आता सध्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महापूर झाला होता, शेतकऱ्यांमध्ये संकट आलं होतं. त्याच जिल्ह्यांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जवळजवळ या 18 जिल्ह्यामध्ये सरकारने हा निर्णय घेतलाय. बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रासाठी हा निर्णय नक्कीच नसल्याचं सरकारने देखील स्पष्ट केलंय. त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर हे 3 जिल्हे, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यामध्ये असणार आहे. त्या विदर्भातील बहुतांश जिल्हे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा निर्णय नक्की नसला तरी शेतकऱ्यांसाठी देखील ही बाब खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर तुम्हाला 7,000 रुपये देखील देण्याचा सरकारने खूप मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होते. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, ही सगळ्यात महत्त्वाची बाब तुमच्याकडे असायला हवी. त्यानंतर तुमच्याकडे सरकारी बँकेचं बँक अकाउंट, खाते नंबर तुमच्याकडे असायला हवा. IFSC कोडसह तुमच्याकडे बँक पासबुक असायला हवं, जेणेकरून सरकारला त्याचा फायदा होईल. तुमच्या खात्यावरती पैसे टाकायला सरकारला कोणत्याही प्रकारचा कोणती गोष्ट आडवी येणार नाही. तेव्हा शेतकरी बांधवांना आणि रेशन कार्ड धारकांना आपला हा निर्णय लवकरच ही कागदपत्रे जमा करून तुम्हाला या गोष्टी मोफत दिवाळीमध्येच मिळतील असं सरकारने जाहीर केलंय.